आज आपण शिरापूर या गावामध्ये आहे. तिथले काही जे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे, त्यामुळे आपण नेमकं निश्चित जाणून घेऊ की काय आपलं परिचय. माझे नाव दिगंबर श्रीरंग मसलकर, शिरापूर सोलापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. काय पंचायत समिती गण आहे, तुम्ही तुमच्याच गावातील जे उमेदवार आहेत, काल तुम्ही त्यांना पाठिंबा राष्ट्रवादीला दिलेल्याचं समजतं, काय सांगाल? आमच्या गावातले उमेदवार आहेत ते आमच्या भावाची सूनच आहे. पण आमचं राजन पाटलाशी काही वैर नाही किंवा त्यांच्याबद्दल काही नाही, पण आमचं त्यांचं जमत नसल्यामुळं आम्ही हा पाठिंबा सायली चव्हाण आणि संतोषांना पाटील यांना दिलेला आहे. आणि आम्ही आमच्या गावातर्फे बहुमताने त्यांना निवडून आणणार आहोत. तुम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं कारण काय? नाही, आमचं इथं स्थानिक जमत नाही ना, स्थानिक जमत नसल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा देत असताना काय आश्वासन किंवा काय विकास कामाच्या बोलला असेल किंवा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? आम्ही आश्वासन फक्त एवढं सांगितलं की आम्ही जनतेची माणसं आहोत, जनतेचं काम करतो. आम्हाला काय कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, 2 नंबर धंदा करायचा नाही, आमची काय बदली करायची नाही. फक्त आमच्या गावाचा, आमच्या भागाचा विकास करणे हे त्यांचं काम राहील. जर त्यांनी काम नाही केलं तर आम्ही त्याला सुद्धा पुढे जाऊ देणार नाही. आता आमची कामाची पद्धतच पहिल्यापासून अशी आहे की जनतेसाठी आम्ही काम करतो. आम्ही दुसऱ्यासाठी आमच्या स्वतःसाठी काही करत नाही. आम्हाला काही रुपया कुठे मिळवायचा नाही. फक्त लोकांचं काम झालं पाहिजे, गोरगरिबाचं काम झालं पाहिजे. लाईट असेल, पाणी असेल, कॅनलचं पाणी असेल, डीपीचा प्रश्न असेल, हा त्यांनी आमचा ताबडतोब सॉल्व्ह करावा एवढी आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. जे सुरेश भाऊ आहेत, त्यांच्याबद्दल एकूणच किंवा त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? सुरेश भाऊ हा शांत माणूस आहे, जनतेचं काम करणार आहे. पूर्वीपासून आमचे ते शेजारच्याच गावातले आहेत, त्यांचा आमचा परिचय आहे. ते सोसायटी चेअरमन होते पूर्वी, त्यामुळे त्यांची काय अडचण आम्हाला वाटत नाही. आम्ही त्यांना पाठिंबा 100% दिलेला आहे, देणार आहे. आम्ही एकही मत दुसरीकडे जाऊ देणार नाही. नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. नरखेड जिल्हा परिषद गट आणि शिरापूर पंचायत समिती गणामधील शिवसेनेचे जे नेते आहेत, कार्यकर्ते, ते आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या भागामध्ये एकूणच परिस्थिती कशी आहे किंवा काय कशा पद्धतीचं वातावरण आहे. पहिला आपला परिचय सांगा. नमस्कार, मी सौदागर साठे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना. सध्या वातावरण चांगलं आहे. संतोष अण्णा पाटील हे जिल्हा परिषद गटातून उभे आहेत व सायली चव्हाण या शिरापूर गणातून उभे आहेत. वातावरण दोघांचंही चांगलं आहे आणि दोघंही परिचयाचे उमेदवार असल्यामुळं त्यांना काही अडचण नाही. या भागामध्ये एकूणच विकास कामाचा अजेंडा किंवा त्यांच्या ज्या काही हे आहेत प्रचाराचं नियोजन, त्या कशा पद्धतीचं नेमकं काय? विकास कामं ऑलरेडी त्यांनी संतोषांनी कामं आणलेली आहेत. काही नरखेड भागात आहेत, का आमच्या गावात किंवा आमच्या भागातही दिलेली आहेत बरीचशी ऑलरेडी पाठीमागच. त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना पाठीमागं राणे साहेबाच्या आणि शिंदे साहेबाच्या माध्यमातून त्यांनी कामं आणून सध्या ती कामं चालू सुद्धा आहेत. अजून बाकी ह्याचं जे काम आहे, उर्वरित काम आहे, ते आपले आमदार राजू खरे यांच्या माध्यमातून बरीचशी कामं चालू आहेत. भविष्यात जिल्हा परिषदला ज्यावेळी निधी असतो त्यावेळी पुढील कामं सुद्धा होतील. या भागामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचं एक मोठं आव्हान वाटते किंवा काय काय सांगाल? नाही, आव्हान वगैरे काय असं वाटत नाही. हा शिवसेनेचा गट असल्याने पाठीमागून आम्ही 3 टर्म, आमचे सभापती सुद्धा शिवसेनेचे पहिले सभापती मोहोळचे हे शिवसेनेतूनच झालेले आहेत. आमच्या गावडेताई म्हणून सभापती होत्या 95ला आम्ही, आणि त्यावेळेस पासून आम्ही कार्यरत आहोत. सुरेश भाऊ हे व्यक्ती असे आहेत, त्यांना निस्वार्थीपणे त्यांचं काम खुनेश्वरमध्ये किंवा भागातनं मी पाहतोय, कुठल्या आडी अडचणीला ते जातात. स्वभाव जरी त्यांचा थोडा परखड असला, थोडं समजून घ्यायला पाहिजे. आणि सायली चव्हाण त्यांच्या माध्यमातून काम चांगलं करतील असं, आणि त्या सुशिक्षित आहेत, त्यामुळं अडचण येणार नाही भविष्यात. मतदारांना किंवा या भागातील जनतेला आपण काय आवाहन कराल? मतदारांनी सायली चव्हाण व संतोष अण्णा पाटील यांच्या पाठीमागे उभं राहावं, खंबीरपणे उभं राहावं. भविष्यात काही अडचण येणार नाही.
विकास कामं होतील याची ग्वाही मी उपजिल्हा प्रमुख या नात्याने देतो. आज आपण शिरापूर या गावामध्ये आहे. येथील परिस्थिती काय आहे? पंचायत समिती आणि जेडपीचं इलेक्शन काय कोण उमेदवार असं वाटतं आपल्याला? संतोषांना त्याच्यासाठी झेडपी आणि झेडपीसाठी संतोषांना आणि पंचायत समिती आपली सैलित आहे. काय वाटतंय तुम्हाला कशासाठी? संतोषां आवाज येत नाही. संतोषांनाचं कसं आहे, नेटवर्क मोठं आहे केंद्रात किंवा केंद्रातून नारायण राणे असतील आणि शिवसेनेतून आता एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्याकडून आपल्याला गावचा विकास होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी निधी त्यांच्याकडून मिळेल ही अपेक्षा. त्यामुळं संतोषांनाच आम्ही पंचायत समितीचे उमेदवार पण आहेत, त्यांच्याबद्दल पण काय सांगाल? पंचायत समितीचे उमेदवार पुणे शहरचे आहेत हा. त्या पण म्हणजे संतोषांनाच्या तृप्तीने त्यांचं पण म्हणजे काय वाटतं त्यांनीच उमेदवार असंच का वाटतं? त्यांनीच उमेदवार म्हणजे त्यांचे जे सासरे आहेत सुरेशांना, त्यांचं पण कार्य अगोदरच म्हणजे ह्या पंचक्रोशीतलं चांगलं आहे अगोदर. पण त्यांच्या गायडन्स खाली त्या पण त्यांच्या करतात. कामाचा तुम्हाला एक अनुभव आहे म्हणून हा, हा, हा. काय होईल आपल्या भागात काय होईल? आपल्या भागातनं तर 100% नरखेड गटातनं झेडपीला संतोषांना आणि पंचायत समिती सैलिताई नक्कीच येतील. काय काय सांगा? हे भाजप सरकार आल्यापासून लोकसभेला माझा जवळजवळ 5 एकर कांदा होता. 7,000 रुपये मार्केट होतं. त्यानं एका रात्रीत 2,000वर आणलं निर्यात बंद करून. पूर्ण मला 4 एकर शेती पाळी आणली असं भाजप सरकारने. शेती विकायची शेती विकायची इकलं 4 एकर शेत. कशामुळे? हे कांद्याला सोयाबीनला रेट नसल्यामुळं, भाव नसल्यामुळं. आता काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा का काय? ना हे हाय जे सरकार भाजपला अजिबात मत न राष्ट्रवादी नटवायची. अजिबात भाजपचं शेतकऱ्याच्या विरोधातली सगळी हे आहे ते. त्यानं नुसतं ह्याच्यातलं हे केलेलं आहे त्यानं. तर हे आम्हाला राष्ट्रवादी एक सरकार पाहिजे. काय कोण उमेदवार आहेत आता? आता आपल्या भागात उमेदवार कोण आहे? हे आमचे ते हे आहे चव्हाण बरं. आणि सुरेश पाटील. बरं. मग हे कसं आहे, कोण बी गेलं तर तिथं लगेच काम होतंय आणि तिथं गेलं तर गावातल्या एका पुढाऱ्याला घेऊन राजधानीला जावं लागते अनगरला. बरं. तर तिथं काम होते, नाही तर अजिबात काम होत नाही. काय याच्या आधी कधी गेलता का तुम्ही? लय भारी गेलतो. काय सुद्धा नाही, हिथला या निधी दुसरीकडे वापरते त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कटाळला भाजपला. काय आता काय आपल्या गावात काय होईल? आपल्या गावात गावातनं आमच्या 70% ते 80% मतदान होतं. एवढं एवढं मत? एवढं तुम्ही बघा, ज्या दिवशी निकाल त्या दिवशी तुम्ही हे करा. बरं. एवढं होतं. इतकी शेतकरी वैतागली, ते गाव बी वैतागले त्या माणसाशीला. हा, आता तुम्ही काय म्हणताय शेतीमालाला भाव नाही काय? अजिबात नाही. लक्षणच बाद आहे त्या भाजपची आणि स्वतः स्वार्थासाठी जाते ते भाजपमध्ये. ही पक्ष बदलून त्या पक्षात जायचं म्हणजे स्वतःच्या जनतेसाठी जात नाही.